नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर लहान मुलांना चिमण चारा लागतो नेहमीच खायला। भाजी पोळी आवडत नाही जास्त करून। तर आपल्याला आज चिवडा बनवायचा आहे। त्यासाठी सगळं सामान जमवलंय। पोहे घेतलेत, मका पोहे घेतलेत, डाळ घेतले आणि आपल्याला सगळं थोडं थोडं तळून घ्यायचं आहे। आता मुलांनी फरमाईश केली तर बनवायला घेतलंय। 1.5 किलो मुरमुरे घेतले तिथं। तर सगळं साहित्य आपल्याला तळून घ्यायचे। एकदम फुलतं हे मका पोहे येतं। तर जेवणासोबत असा चिवडा असल्यावर जेवणाची चव वाढते। तर असं तळून घ्यायचं आपल्याला सगळं एक एक पदार्थ। एकदम साधा बनवायचा आहे, लहान मुलांसाठी बनवायचा आहे। भाजी पोळी खायचा कंटाळा करतात तर असं चिवडा बनवून ठेवल्यावर जेवतात, खातात। तर जवळजवळ 2.5 ते 3 किलो होणार आहे हा चिवडा सगळा मिळून आता। तर शेंगदाणे भाजून घेतले, ते खोबरं पण कट करून भाजून घेतले आणि हे डाळ टाकले आता भाजायला। सगळं आपल्याला असं खुसखुशीत खमंग तळून घ्यायचंय। आणि हे मुरमुरे येतं भडंग। तर आपल्याला सगळं चाळून घ्यायचे। कचरा काही किडा असेल तर निघून जातोय चाळणीतून, साफ करून घ्यायचं आपल्याला। आणि हा जवळच घराच्या झाड आहे कढीपत्त्याचं। कढीपत्ता घेतलाय आपण भरपूर। असा कमी तिखट बनवायचा आपल्याला। आणि कढीपत्ता टाकलाय तळायला आता। तडतड आवाज यायला लागलाय त्याचा। कडकडीत तळून घ्यायचं आपल्याला, एकदम कडक पानं। कलर आहे तसंच राहतोय कढीपत्त्याचा। कढीपत्ता पण झाला आता, कडक झाला एकदम। आणि लसूण घेतला होता भरपूर असं मिक्सरमधून काढून, गावरान लसूण आहे। फोडणी घ्यायची आता करून। शिल्लक तेल ताटामध्ये काढून घेतले। पोहे तळल्यामुळं कलर बदललाय तेलाचा। अशी कडक लसणाची फोडणी करून घ्यायची। मसाला नाही वापरायचा इथं आपल्याला। तर 1.5 किलो आहेत बघा, हे 3 पॅकेट येतं। थोडंसं तेल टाकून घेतलंय कमी करून। आणि आता फोडणी केली जिरं मोहरीची। तर हळद टाकायची थोडीशी, चवी प्रमाणात तिखट टाकायचे, मीठ टाकायचं। आता मस्तपैकी फोडणी करून घ्यायची आपल्याला आणि मुरमुऱ्यामध्ये टाकायची। मुरमुरे थोडे जास्त घेतले ते। आणि 2 वेगळ्या वेगळ्या प्रकारचा चिवडा बनवायचा आपल्याला थोडासा, एक पोरांच्या आवडीचा। अशी फोडणी करून अशी व्यवस्थित कडक सगळं मुरमुऱ्याला पिवळा कलर लागेल असं तिखट मीठ मिसळून घ्यायचं। एका मोठ्या टबमध्ये घेतले, मिसळता यावं आपल्याला नंतर, सगळं मुरमुऱ्याला लागावं। मुरमुरे जास्त घेतले ते, बाकीचं सामान थोडं कमी आहे। पोरांसाठी बनवलंय खास। मुरमुरे एकदम चांगले असतात, पचनासाठी हलके असतात, लवकर पचतात। असं पुसून घ्यायचं स्वच्छ करून आणि मिक्स करायचं। आता सगळं एकजीव करायचं, सगळं मुरमुऱ्याला लागेल असं। बाकीचं सामान सगळं तयार करून ठेवलेले तळून। आणि कढीपत्ता आपल्याला आहे तसा नाही टाकायचा, बारीक एकदम भुगा करून टाकायचा, चुरा करायचा त्याचा। मिसळला जातो आणि खाण्यात येतो। एक एक पान तसंच टाकलं तर पोरं निवडून टाकतात खाताना, काढून टाकतात बाजूला। तर असं सगळं खाण्यात येणार आहे। जे सामान आहे त्याच्यातच बनवलंय। असं सगळं मिसळून घ्यायचं। असं पोरांना काढता येणार नाही आता कढीपत्ता। आणि हा लसूण आहे, चांगला तळून घेतला होता, तळसून फोडणी करून लसूण पण मिसळून घ्यायचं। लसणाने खमंगपणा येतो। जवळजवळ अर्धी रेसिपी झाली आहे आपली। मका पोहे येतं आणि पोहे येतं, तर त्याच्यात पण लसूण मिसळून घेतलंय। हा थोडासा एक जणला काढून ठेवायचा आवडीनुसार। मसाला लावून थोडंसं काढून घेऊ आपण एका वेगळ्या भरणीत। 2 जणांसाठी तसं बनवायला सांगितले। आणि बाकीचं राहिलेलं आपल्याला मिसळून घ्यायचं।
सगळं मसाला मिसळून घ्यायचा आहे खालीवर करून. मीठ मिसळलं गेलं पाहिजे सगळं. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण ते फुकट आहे. रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतात. अजून कलर येईल ना पिवळा. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, आता खालीवर करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतली फोडणी, परत थोडीशी टाकून घेतली आपल्याला सामान. एकजीव करायचं सगळं. हळद मीठ पूर्ण पसरलं गेलं पाहिजे. आणि दुसऱ्या मसाल्याला अजून एक फोडणी केली थोडीशी चिवड्यासाठी. त्याच्यात पण मिक्स करून घेतलंय. प्रत्येकाला वेगळं वेगळं आवडतंय, तर असं बनवून घेतलंय थोडासा वेगळा एक जणासाठी. हा पण चिवडा तयार आहे. आता थोडासा वेगळा बनवला आहे, याच्यात मसाला जास्त आहे, मुरमुरे कमी येतो. आणि हे तळून ठेवलेले साहित्य सगळं नितळून घेतले तेलातून. डाळ व खोबरं शेंगदाणे, आता ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. शेवटी मुरमुऱ्याच्या मानाने हे थोडंसं कमी आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आता खालीवर करून. आवडलं तर नक्की सांगा कमेंट करून. आणि हा चिवडा खाण्यासाठी तयार आहे आता. छान झाला आहे.